युकेच्या या एका निर्णयामुळे स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांनी युके सोडण्याचा विचार करून दुबईला शिफ्ट होण्याचा विचार केलेला आहे. आणि यात फक्त लक्ष्मी मित्तलच नाही तर अनेक बिलियनर्स आणि मिलेनियर्स युके सोडून दुबईला शिफ्ट होतात. कारण समजलात तर तुम्ही कदाचित हेच बोलाल की आम्ही असतो तर आम्हीही हेच केलं असतं. याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे युके चेंज करत असलेली त्यांची टॅक्स पॉलिसी. इनहेरिटन्स टॅक्स अप टू 40% युके मध्ये होताच, म्हणजे वारसा हक्कात मिळालेल्या तुमच्या प्रॉपर्टीवर तुम्हाला अप टू 40% युके गव्हर्नमेंटला द्यायला लागायचे. त्याच्यासोबतच ते अजून 2 नवे टॅक्स इंट्रोड्यूस करण्याचं प्लॅन करत आहे. फर्स्ट म्हणजे नॉन डोमिसाईल इन्कम टॅक्स, म्हणजे युकेच्या बाहेर असणाऱ्या तुमच्या ऍसेट्सवर जर तुम्हाला काही इन्कम मिळत असेल तर त्या बदल्यातही तुम्हाला युके गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागेल. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे युके प्लॅन करते एक्झिट टॅक्स अप्लाय करण्याचं. जर हा टॅक्स अप्लाय झाला आणि तुम्ही युके मधून दुसऱ्या कंट्रीमध्ये रिलोकेट होत असाल तर युके मध्ये असणाऱ्या तुमच्या सगळ्या असेटवर तुम्हाला अप टू 20% टॅक्स द्यावा लागेल. आणि हीच काही कारणं आहे बिलियनियर्स आणि मिलेनियर्स आता युकेला सोडून दुसऱ्या कंट्रीजमध्ये रिलोकेट होतात. UAE किंवा दुबई ही त्यांची फर्स्ट चॉईस असण्याचं कारण हे आहे कारण इथे कोणत्याही प्रकारचं टॅक्सेशन नाहीये. जर तुम्ही दुबईमध्ये रिलोकेट होण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन हवे असतील तर आजच मला DM करा, आपण झूम कॉलवर कनेक्ट होऊयात.